नमस्कार मंडळी, टेस्टी चव कुक विथ प्रांजली या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। बघा, मस्त असा पावसाळा सुरू झालेला आहे। कसा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, थंड असा सोसाट्याचा वारा सुटलाय आणि अशा थंड वातावरणात आणि रिमझिम पावसामध्ये आपल्याला गरमागरम आणि खुसखुशीत असं काहीतरी चहा सोबत खाण्याची इच्छा तर नक्कीच होते। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अशीच खुशखुशीत आणि आगळी वेगळी रेसिपी, ते म्हणजे सालीच्या उडदाच्या डाळीचे भजी। तर चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आणि हो, रेसिपी एकदाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी सालीची उडदाची डाळ 2 वाट्या एवढी रात्रभर भिजत ठेवलेली होती। आता आपण याला वाटून घ्यायचं आहे। याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आले आणि लसूण, त्याचप्रमाणे आपण हिरवी मिरची आणि मीठ हे घालून आपण याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत। तुम्ही ते लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डाळ वाटत आहात तेव्हा ती एकदम बारीक करायची नाही, तर अशीच अर्धी अर्धी डाळ वाटली गेलेली पाहिजे, म्हणजेच थोडीशी मोठी मोठी अशी। तर आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता आपण यामध्ये 1 चमचा एवढी हळद आणि मी इथे 1 कांदा असा जास्त बारीक चिरून घ्यायचा नाही आहे, असा मीडियम असा चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व आपण फेटून घेऊ। आता हे सर्व आपण 5 मिनिटं चमच्याने किंवा हाताने असं व्यवस्थित असं फेटून घेऊयात। फेटून घेतल्यामुळे काय होतं, तर आपले भजी चांगले हलके फुलके होतात। मी ही डाळ वाटताना थोडाही पाण्याचा वापर केलेला नव्हता। तुम्ही इथे थोडाही पाण्याचा वापर न करता ही डाळ अशीच दरदरी किंवा अशी मोठी मोठी वाटून घ्यायची आहे। तुम्ही बघा, फेटून घेतल्यानंतर असे चमच्याने व्यवस्थित असं आपलं मिश्रण पडतंय का हे तुम्ही चेक करा। आता यामध्ये मी भजी आपले कुरकुरीत आणि थोडेच खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। पीठ टाकल्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि मी इथे पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं फेटून घेते। तुम्ही इथे आपल्या डाळीची कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं भजीचं मिश्रण हे तयार आहे। तर इथे आपण तेल गरम करत ठेवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये भजी सोडण्यास सुरुवात करूया। तर असे हातानेच असे थोडेसे गोल गोल करत आपण इथे भजी सोडून घ्यायची आहेत। तुम्ही जर हाताला चिटकत असेल ना, तर तुम्ही इथे थोडाफार पाण्याचा हात घेऊ शकता। पाण्याचा हात घेऊन ना असे हाताने भजी गोल गोल करत आपण तेलामध्ये सोडायचे आहेत। तुम्ही बघा, आपण थोडा छोटा भजी सोडला ना तरी त्याचा हळूहळू फुगून मोठा भजी होतो। आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे काही घातलेलं नव्हतं, तरीही आपले भजी मस्त अशी खुसखुशीत आणि टम्म फुगतात। आता याचप्रमाणे आपण आपले सर्व भजी तळून घेऊयात। भजी हे आपण बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊयात। ते आता भजींवर स्प्रिंकल करण्यासाठी एक छोटासा बेसिक मसाला तयार करून घेऊयात आपण। यामध्ये मी आपलं लाल तिखट पावडर, चाट मसाला आणि पेरी पेरी मसाला मिक्स करून घेतलेला आहे एकाच प्रमाणामध्ये, आणि हे आपण आता गरमागरम भजींवरती स्प्रिंकल करून घेऊयात। बघा, इथे मी भजी फोडून दाखवते, कसं आतमधून सॉफ्ट आणि वरून असं मस्त असं खुसखुशीत झालेलं आहे। हे खूप म्हणजे खूप छान लागतात भजी, तुम्ही नक्की ट्राय करा। या पावसाळ्यात तर ना अशी आगळी वेगळी रेसिपी झालीच पाहिजे हां। आणि या भजींसोबत कोणत्याही एक्स्ट्रा चटणीची गरज नसते, हे तुम्ही असेच मस्त असे एन्जॉय करू शकता। बाहेर असा मस्तपैकी रिमझिम पाऊस आणि आपले खुसखुशीत असे भजी आणि त्याच जोडीला गरमागरम असा आपला चहा एन्जॉय करून घेऊयात। चला, आता मी एन्जॉय करते, तुम्ही हे बनवून नक्की एन्जॉय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे हे उडदाच्या डाळीचे भजी कसे झालेले होते। आणि हो, अशाच नवनवीन आणि खुसखुशीत रेसिपींसाठी आपल्या टेस्टी चव कुक विथ प्रांजली या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग।